हॅलो, नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहोत फणसाच्या कोगलीची भाजी. खूप छान आणि कमी साहित्यामध्ये कशी बनवतात ते आपण बघणार आहोत. पहिल्यांदा मी कोगली बारीक तुकडे करून त्याची सालं काढून बारीक बारीक तुकडे करून कुकरमध्ये पाणी घालून उकडायला ठेवून दिलेली आहे. त्याच्या 1-2 शिट्ट्या करून घेणार. तोपर्यंत मी फोडणीची तयारी करायला चालू केलेलं आहे. कढईमध्ये तेल घातलं आहे. तेल घातल्यानंतर तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये थोडंसं जिरं, थोडंसं राई, थोडीशी चांगली लसूण ठेचून थोडीशी लसूण, हिंग असं सर्व टाकून चांगलं परतवून घेणार आहे. लसूण थोडी जास्त टाकल्याने त्याला छान अशी भाजीला खूप छान असा खमंगपणा येतो. आणि लसूण चांगली परतून घेणार. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकणार. मी बारीक चिरलाय कांदा. त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, काळं तिखट, मीठ आणि थोडासा गरम मसाला नंतर आपण वरून टाकणार आहोत. छान असं चांगलं आपण परतवून घेतलेली आहे. आणि कोगली मी आपल्या उकडून झाल्यानंतर त्याला चांगली स्मॅशरने बारीक करून घेतलं. बघा, छान अशी सुंदर अशी भाजी तयार झाली. एकदम सिंपल, सोपी आणि पारंपरिक पद्धतीने आपण जशी कमी साहित्यामध्ये बनवतो तशी ही भाजी आहे. खूप खायला टेस्टी आणि छान लागते. त्यानंतर मी त्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकला आणि आपली भाजी तयार झाली. बघा किती सुंदर आणि मस्त भाजी तयार झाली, कोगलीची भाजी. आणि भाजीला इतकी छान आणि मस्त चव असते. या भाजीला खूप छान असते. आणि हे गावचा फणस आहे. गावच्या फणसाची भाजी खूप मस्त आणि टेस्टी लागते. बघा किती सुंदर त्या भाजीला कलर पण आलेला आहे. आणि मस्तपैकी भाजी एकदम कमी साहित्यात खूप छान आणि मस्त भाजी तयार झाली आहे. गावरान पद्धतीने बनवतो तशी भाजी आपली रेडी झाली. बघा, तुम्ही पण नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चला सर्वांना श्री स्वामी समर्थ.